वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. सगळ्यात अगोदर मनापासून अभिनंदन युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य तुषारदादा देशमुख जे आहेत यांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या मागण्या ज्या आहेत मान्य झाल्यात. शिक्षक भरती आंदोलन पुणे या संदर्भात जे आहे महत्त्वाची माहिती बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. सगळ्या अभ्यर्थ्यांसाठी खूप मोठ्या गुड न्यूज आहेत. जवळपास ज्या 10 मागण्या होत्या त्यातल्या जास्तीत जास्त मागण्या ज्या आहेत मान्य झालेल्या आहे किंवा त्यांच्या संदर्भात जे आहे विचार झालेला आहे आणि त्यांची भेट किंवा आयुक्त महोदय जे आहे त्यांनी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. शिक्षक भरती संदर्भात तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती जी आहे शिक्षक भरती संदर्भात मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर मनापासून आभार तुषारदादा देशमुख सर जे आहेत त्यांचं, कारण की सर नेहमी आघाडीवर असतात. आणि युवा विद्यार्थी असोसिएशन जे आहे तुषारदादा देशमुख सरची जी टीम आहे आणि त्यांचे टीम मेंबर जे आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार जे आहेत जे अभ्यर्थीधारक पुणे इथे उपस्थित होते आणि ज्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचे मनापासून आभार. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुषारदादा देशमुख सर जे आहेत यांच्यासोबत ॲक्च्युअलमध्ये सरांचं आणि माझं रिलेशनशिप जे आहे एक पर्टिक्युलर लेवलला किंवा मी सरांसोबत अगोदरपासून अटॅच आहे. मला माहिती आहे सरांचं कामकाज कसं आहे काय काय नाही आणि सरांची काम करण्याची शैली सुद्धा मला माहिती आहे. ठीक आहे. आता मागण्या कोणकोणत्या मान्य झाल्या त्याच्याबद्दल बोलूया. सगळ्यात पहिले अगोदर पहिली जी महत्त्वाची मागणी होती ती होती शिक्षक भरतीचा रोडमॅप द्या या संदर्भात. तर या संदर्भात ज्यावेळेस विचारलं गेलं किंवा या संदर्भात मागणी केली गेली तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे तिचा एक्झॅक्ट रोडमॅप सांगणं जे आहे थोडं आम्हाला कठीण जाईल. तर त्याच्यामुळं आम्ही एक भरती प्रक्रिया लवकरात लवकर गतिमान पद्धतीने कशी होईल त्या संदर्भात प्रयत्न करू शकतो, पण एक्झॅक्ट रोडमॅप जो आहे तो देता येणार नाही. ठीक आहे. आता ही पहिली मागणी जी आहे मान्य झाली नाही असं म्हणलं तरी चालतं किंवा पहिली मागणी जी आहे थोडीफार ही मागणीला दुजरा मिळाला नाही. आता दुसऱ्या मागणीबद्दल बोलूया. दुसरी जी महत्त्वाची मागणी आहे ती आहे नवीन संच मान्यता जी आहे तिच्यामध्ये लवचिकता आणण्याबाबत. आता ही जी मागणी होती या मागणी संदर्भात अशी माहिती मिळाली आहे की कोकण विभागाच्या धर्तीवर आपण अगोदरही सांगितलं होतं, मी 2-3 दिवसा अगोदर सांगितलं होतं की जशा पद्धतीनं माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेब दादासाहेब भुसे सर, नंतर राणे साहेब, नंतर उदय सामंत साहेब यांची मीटिंग झाली होती कोकण विभागासंदर्भात. आणि त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आला होता कोकण विभागाच्या संदर्भातला की शिक्षक अतिरिक्त होता कामा नये, 10 पट संख्या किंवा 20 पट संख्येच्या शाळा बंद होऊ नये, त्या संदर्भात तशाच पद्धतीचा पॅटर्न किंवा तशाच पद्धतीचा विचार बाकीच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा व्हावा जेणेकरून शिक्षकांचं अतिरिक्त होण्याचं प्रमाण थोडं कमी होईल. तर जे आहे या मागणीला सुद्धा जे आहे थोडंफार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो पडलेला आहे या मागणी संदर्भात विचार करू. आणि त्यांनी सांगितलंय की जशा पद्धतीनं कोकण विभागाच्या धर्तीवर आम्ही केलंय की कोकण विभागामध्ये काही शाळा दुर्गम भागामध्ये वाडी वस्ती तांडे जिथल्या ज्या शाळा आहेत तिथं लोकसंख्या विरळ आहे तिथे आम्ही या गोष्टीचा विचार करतोय. ठीक आहे. तिथे शिक्षक अतिरिक्त होऊ देणार नाही किंवा मराठी शाळा ज्या आहेत किंवा जिथं पटसंख्या कमी आहे तिथे शाळा जी आहे बंद होणार नाही किंवा तिथे काही ना काही उपाययोजना आम्हाला करता येईल ती उपाययोजना आम्ही करू. तिसरी जी महत्त्वाची मागणी होती ती होती, आता सगळ्यात महत्त्वाची मागणी होती तिसरी महत्त्वाची मागणी 90% पदभरती करण्याबाबत. आता 90% पदभरती जी आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की भरती एक तर ॲक्च्युली 3 पद्धतीमध्ये होते, एक 80%, 90% किंवा 100%. तर यामध्ये 100% पदभरती न होता मागच्या 2022 मध्ये 80% पदभरती झाली, पण त्याच्यामधले 10% पद कपात करण्यात आली, 70% पदभरती झाली 2022 मध्ये. मग यावेळेस तुषारदादांनी सांगितलं होतं की जवळपास 90% पदभरती जी आहे केल्या जावी. तर त्याला सुद्धा जे आहे मागणीला जे आहे दुजारा मिळाला आहे. कोणता दुजारा आहे पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे कोणती, आपण मागणी धरली होती 90% पदभरती करण्याची, पण ज्यावेळेस चर्चा करण्यात आली तर त्यावेळेस चर्चेमधून उत्तर असं मिळालं की यावर्षी 90% तर पदभरती नाही होणार, पण मात्र 80% पदभरती जी आहे आम्ही करणार आहोत, कारण की 10% जागा ज्या आहेत आम्हाला राखीव ठेवाव्या लागतात. तिसरी जी मागणी आहे ती, आता एकूण मागण्या किती मान्य झाल्या ते आता मी तुम्हाला शेवटी सांगेल. आणि तुम्हाला माहित नाही 10 पैकी किती मागण्या मान्य झाल्या, तुम्ही शॉक होणार. एवढ्या मागण्या ज्या आहेत जवळपास त्यांना मान्य झालेले आहेत. आता अजून एक महत्त्वाची मागणी होती ती होती शिक्षक भरती सद्यस्थिती संदर्भात न्यूज बुलेटिन जे आहे दर 15 दिवसाला जे आहे प्रकाशित करण्यात यावं किंवा प्रसिद्ध करण्यात यावं जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे. तर त्या संदर्भात आयुक्त महोदयाने सांगितलंय आणि खरोखर सरांनी सांगितलंय की तुम्ही 15 दिवसानंतर म्हणताय, आम्ही उलट 4-5 दिवसानंतर जे आहे न्यूज बुलेटिन जे आहे न्यूज बुलेटिन साईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे शिक्षक भरतीची जी काही सद्यस्थिती असेल, कोणती प्रोसेस कधी होणार आहे काय होणार आहे त्या संदर्भातची जी काही माहिती असेल ऑफिशियल माहिती ती तुम्हाला आता न्यूज बुलेटिनच्या स्वरूपात ऑफिशियल साईटवर पाहायला मिळणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. ही मागणी सुद्धा मान्य झाली. पुढची जी मागणी आहे ती आहे शासकीय व खाजगी आस्थापना ज्या आहेत जास्तीत जास्त जागा जाण्यासाठी त्यांना सक्तीचे व कडक निर्देश देण्यात यावे. या संदर्भात सुद्धा जे आहे त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर जे आहे वेगवेगळ्या आस्थापना ज्या आहेत त्यांना लवकरच आम्ही जे आहेत या संदर्भात आदेश देणार आहोत की बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल किंवा शिक्षक भरती संदर्भात काही गोष्टी असतील ज्या करायच्या राहिल्या असतील आणि जागा देण्यासंदर्भात सुद्धा
आम्ही जे आहे वेगवेगळ्या आस्थापनांना निर्देश देणार आहोत आणि त्यानुसार जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलद्वारे जास्तीत जास्त जागांची पदभरती कशी होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, ही सुद्धा मागणी जी आहे मान्य झालेली आहे. नंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था, आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग याच्यामध्ये कंत्राटी भरती न करता कायमस्वरूपी पदभरती करावी. तर त्यांनी सांगितलं की आम्ही कायमस्वरूपी पदभरती करणार आहोत आणि थोडीफार जिथे गरज लागली तर तिथं कंत्राटी स्वरूपात पदभरती होईल. पण ऐन वेळेवर किंवा ज्यावेळेस तुमची पदभरती होईल तर त्यावेळेस तुमची पदभरती झाल्यानंतर कायमस्वरूपीच शिक्षक आम्हाला भरायचे, जेणेकरून जे आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. या संदर्भात सुद्धा पॉझिटिव्ह जे आहे इम्पॅक्ट दिसलेला आहे. पुढची गोष्ट आहे ती आहे 50% निगमबाबत. ही मागणी खूप महत्त्वाची होती की विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे. 50% निगम जे आहे ते पसंत निगम न ठेवता ते अनलिमिटेड करावे. पण मात्र ही जी मागणी आहे समोरून ज्यावेळेस चर्चा करण्यात आली आयुक्त महोदय आणि टीमच्या वतीनं, तर त्यावेळेस उत्तर असं मिळालं की 50% निगम अनलिमिटेड प्रिफरन्स तर नाही करता येणार, पण मात्र 50% निगम वाढवण्यासंदर्भात आम्ही विचार करतोय. 50% निगम वाढवण्याचा विचार आम्ही करतोय आणि कदाचित 50% निगम वाढवलेले सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील येणाऱ्या काही दिवसामध्ये. तर त्या संदर्भात लवकरच जे आहे तुम्हाला न्यूज बुलेटिन किंवा त्या संदर्भात लवकरच तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत पाहायला मिळणार आहेत. म्हणजे 50% निगम संदर्भात जे विद्यार्थी विचाराधीन होते किंवा जे चिंतेमध्ये होते की 50% निगममध्ये आपल्याला जास्त पर्सेंट निगम देता येणार नाही, तर कदाचित पसंत निगम आता वाढून येऊ शकतात. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आहे पण 50% निगम मात्र अनलिमिटेड प्रिफरन्स मिळणार नाही. अनलिमिटेड प्रिफरन्स ही जी आहे ही अट जी आहे त्यांनी तसं नाही सांगितलं की अनलिमिटेड मिळणार नाही, पण मात्र ते वाढून मिळतील, याच्यामध्ये वाढ होऊ शकते. पुढची जी गोष्ट आहे ती आहे डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त पदे जी आहेत ती 2025च्या टेट परीक्षेमध्ये किंवा 2026 मध्ये जी शिक्षक भरती होते त्याच्यामध्ये विचारात घेण्यात यावी. डिसेंबर 2026 पर्यंतचे. पण आपण एक GR सांगितला होता, मागे एक GR निघाला होता की मे 2026 पर्यंत जे काही रिक्त पदसंख्या असेल, कालच्या व्हिडिओमध्ये अगोदरच्या 10-15 दिवसा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोललो होतो काय की एक GR आहे ज्यानुसार मे 2026 पर्यंत जी काही रिक्त पदसंख्या आहे, म्हणजे एखाद्या शाळेवर एखादा शिक्षक मे 2026 पर्यंत रिक्त होतोय तर त्याचं पद सुद्धा ग्राह्य धरलं जावं, जेणेकरून ती सुद्धा पदसंख्या पवित्र पोर्टलवर येईल. तर त्या संदर्भात विचार काय झाला बघा, डिसेंबर 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल त्याच्या संदर्भात तर ती पदसंख्याने विचारात घेणार आम्ही समजा, पण डिसेंबर 2026च्या ऐवजी मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल ती पूर्ण पदसंख्या विचारात घेतली जाणार आहे आणि ती पदसंख्या पवित्र पोर्टलला येणार आहे. ही सुद्धा एक गुड न्यूज आहे. ठीक आहे, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेसा भरती संदर्भात. पेसा भरती संदर्भात त्यांनी सांगितलंय की आम्ही जे आहे आदेश दिलेले आहे आणि त्यांनी जे अधिकारी वर्ग आहेत पेसा भरती संदर्भात जे काही वेगवेगळ्या ठिकाणी तर त्यांना सुद्धा त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्यांनी सांगितलं की पेसा भरती संदर्भात सुद्धा जे आहे लवकरात लवकर योग्य निर्णय होईल आणि त्यांच्या सुद्धा जागा येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कला क्रीडा शिक्षक जे आहेत किंवा विशेष शिक्षक पद भरती जी आहे यावर्षी कला क्रीडा शिक्षकांच्या सुद्धा जागा येणार आहेत. त्यासाठी सुद्धा जे आहे शिक्षक भरतीमध्ये त्यांच्या जागा ज्या आहेत चांगल्या पद्धतीने येणार आहेत. आणि अजून एक शेवटची एक महत्त्वाची मागणी होती की बाबा जाहिराती कधी येतील आणि पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे नेमकं कधीपर्यंत पूर्ण होईल. तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर संच मान्यता जशी होईल, म्हणजे संच मान्यता झाल्यानंतर 31 मार्च 2026 पर्यंत संच मान्यता जर झाली तर त्यानंतर काही ठिकाणी संच मान्यतेचं काम पूर्ण होण्याचं बाकी अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर जे आहे तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर येताना दिसतील आणि नंतर जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम आणि नंतर मग पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली दिसेल. पण मात्र ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडणार तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की 15 जून पूर्वी जे आहे आम्ही कदाचित प्रक्रिया करण्याचा प्रयत्न आहे आमचा. पण मला असं वाटतं की 15 जून पर्यंत नाही झाली तरी सुद्धा 1-2 महिने जरी लेट झाला तरी सुद्धा त्याला जास्त उशीर होणार नाही आणि लवकरात लवकर होण्यासाठी जे आहे शासन जे आहे प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या मागण्या ज्या आहेत जवळपास या गोष्टीबद्दल तुम्हाला मी सांगितलं कोणत्या मागण्या मान्य होणार आहेत, कोणत्या मागण्यांमध्ये मान्य होणार नाही आहेत. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती. खूप मोठी जी आहे ही बातमी आहे, कारण की शिक्षक अभियोगधारकांसाठी जे आहे या सगळ्या महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या फक्त तुषार देशमुख सर जे आहेत त्यांच्यामुळं आणि त्यांच्या टीममुळं आणि विशेष म्हणजे जे अभियोगधारक पुणे इथे उपस्थित होते त्यांच्यामुळे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.